सर्वसामान्य सुद्धा त्या एका भ्रमातून बाहेर पडायला लागले आणि म्हणूनच मी आता सुद्धा थोडं जरा दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला जरा मी थोडं बोलत आहे. आत्मारीवाणी बैठक होती, आत्मारी सुद्धा बोललो आणि मराठवाड्याच्या संवादावर सुद्धा बोललो की भारतीय जनता पक्षाने म्हणजे रोज घोटाळे बाहेर येत आहेत. त्याचा जमीन घोटाळा, त्याचा जमीन घोटाळा, ह्यांनी इतके पैसे झाले, त्यांनी तितके पैसे झाले. पण सगळ्यात मोठा घोटाळा जर कोणता केला असेल भारतीय जनता पक्षाने तर तो आपल्या देशात संभ्रम घोटाळा केला. संभ्रम घोटाळा म्हणजे काय? मीच तुमचा कैवार आहे, मीच तुम्हाला सगळं काही नाही, मीच तुम्हाला अमुक करेन. म्हणजे आपण म्हणजे जनता सगळी भोळी भावली, काहीच नाही हाताशी, त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, आपलं आयुष्य त्यांना देतं. आणि आता त्यांच्या लक्षात येतं की हे लोक खोटं बोलत आहेत. आणि हे लक्षात यायला लागल्यानंतर तुमच्यासारखे अनेक जण ज्यांना हे जनतेचे हाल पाहत नाहीये ते आता शिवसेनेकडे येते. लढणार आता फक्त आपला संशय राहिलेला आहे, जो प्राणपणाने लढतोय. आज मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेत आले. आता त्यांना मी विचारतो, काय रे बाबा तुम्ही आता कुठे तुम्हाला माहिती नाही का? हे हिंदू हृदय सम्राटांचं तुम्ही कसे काय आले? त्याचं कारण त्यांना माहिती आहे की आम्हाला जे हिंदुत्व शिकवलंय ते वेगळं आहे आणि ते जे काय करतात ते त्या भाकड करतात, त्या भाकड करतात. म्हणजे आज मी मोहन भागवतांचं स्टेटमेंट वाचलं की वाचायचंय की हिंदू धर्माचं रजिस्ट्रेशन नाही तर संघाचं कुठून असं म्हणजे स्वतःच्या सोयीनुसार ह्या सगळ्या गोष्टी करत चाललेल्या आहेत आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या देशाच्या सत्यानाशात होईल. तो होऊ नये यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि अल्पेश चांगलं काम करतोय. भिवंडीमध्ये मी विधानसभेच्या येऊ शकलो नव्हतो. आता तेव्हा आपण तिकडे जाऊ, निवडणूक असोवाद असो, पण तुमच्यासाठी मी तिकडे आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अल्पेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तर बदलापूर, कल्याण, मुरबाड या ठिकाणच्या काही कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तो कार्यक्रम आपण बघत होतो. पुढच्या बातमीकडे जाऊया. नाशिकमध्ये मनसे सोबतच्या युतीबाबत